थेट जातो भीमाशंकरला। श्रावण आणि वीकेंडमुळे भीमाशंकरला दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पोहोचलेत। वाढलेल्या गर्दीमुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यातच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या मातीचा पावसामुळे चिखल झाल्याने वाहन चालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत असून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरतोय। भीमाशंकरमधून आता याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूया। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत। मात्र भाविकांची संख्या भीमाशंकरला येत असताना मोठ्या संख्येने आहे। त्यामुळे भीमाशंकर पासून तर अगदी तळेघर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। खरं तर एका बाजूला वाहतूक कोंडीचं संकट, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील खड्डे प्रवाशांना भाविकांना त्रासदायक ठरतायत। खरं तर या ठिकाणी माती मिश्रित मुरुम या ठिकाणी टाकला जातोय, त्यामुळं कुठंतरी पुन्हा एकदा हे खड्डे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला वाहतूक कोंडी आहे, दुसऱ्या बाजूला ही सगळी परिस्थितीतून भाविक प्रवास करताना या परिसरात पाहायला मिळत आहेत। भाविकांनी गर्दी केली असली तरी या ठिकाणच्या सुविधा कुठंतरी अपुऱ्या पडताना पाहायला मिळत आहेत। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। भीमाशंकर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते आणि याचं कारण म्हणजे या संपूर्ण मार्गावर असलेले खड्डे। हे खड्डे बुजवण्याचं काम नेमकी कधी होणार आणि सुरळीत रस्ते नागरिकांना कधी मिळणार असा एक मोठा प्रश्न गेली अनेक वर्ष सर्व नागरिकांना सतावतो। भीमाशंकरकडेही जाणारी वाहतूक आपण पाहतो।